मी सर्व माध्यमांना धन्यवाद देतोय। सर्वप्रथम मी सर्व माध्यमांना म्हणजे इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया यांना धन्यवाद देतोय। याचं कारण असं की परवा महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या आनंदाचा क्षण हा तुम्ही फार चांगल्या पद्धतीने सर्वांसमोर आणलात आणि मला माहिती आहे की माध्यमांमध्ये सुद्धा त्याच्यामुळे आनंद झाला। या आनंदाला आपल्या सर्वांनी पाठिंबा दिला, शुभेच्छा दिल्या, मी तर म्हणेन ज्येष्ठांनी आशीर्वाद दिले, तर सर्व माध्यमांना मी धन्यवाद देतो आणि तमाम मराठी जनांना आणि त्याच्यामध्ये खास करून मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये मराठींसोबत इतर भाषिक सुद्धा जे गुण्यागोविंदाने नांदतायत त्यांनी सुद्धा मला सांगितले की ये किया आपने बहुत अच्छा किया, तर त्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतोय। पण मराठीसाठी लढणाऱ्यांची तुलना भाजपचे नेते पहलगामच्या भाजपकडून काही विशिष्ट लोक आहेत की मराठी त्यांच्या बुडाला आग लागणं स्वाभाविक आहे, कारण भाजपचं राजकारणच तोडाफोडा आणि राज्य करा असं आहे। लोकांच्या घरांच्या होळ्या पेटवायच्या आणि त्याच्यावरती आपल्या राजकारणाच्या पोळ्या भाजायचा हाच भाजपचा धंदा हा आता संपलेला आहे। त्याच्यामुळे त्यांच्या बुडाला आग लागणं हे मी समजू शकतो। मराठीसाठी हा मराठी भाषा अस्मितेपुरता मर्यादित राहणार आहे की यापुढे राजकीय युतीसाठी तुमच्याकडून शेवटी महाराष्ट्रामध्ये मराठी ही राज्यभाषा आहेच, त्याच्यामुळे त्या भाषेसाठी जे जे करण्याची गरज लागेल महाराष्ट्रासाठी ते आम्ही करू। एक मिनट, सब तो मैं बात करूंगा लेकिन इनका पूरा नहीं। उत्तर प्रदेश बिहार मध्ये मराठी महाराष्ट्राच्या माणसांनी यावं, आम्ही पटके मारूंगे अशी भाषा ऐसे कुछ लकड़बग्गे हैं। उन लकड़बग्गे को मैं समझाना चाहता हूँ कि पहले हिंदी में उनको समझनी चाहिए ना बात, इसलिए मैंने लकड़बग्गा म्हणजे तरस, लकड़बग्गा म्हणजे तरस। आता भेड़िया म्हणजे पण तुम्हाला काय माहितीये, तर ऐसे कुछ लोग हैं जो यहाँ हम खुशी खुशी सब रह रहे हैं, उनके बीच में आग लगाने की कोशिश कर रहे हैं। उनको मैं कहता हूँ कि आप कुछ भी कहें, आपको कोई यहाँ पहचानता नहीं तो आप अपना काम समझिए। तर असे जे कोणी जे आहेत त्यांचं म्हणजे मी खरं म्हणजे मी लक्कडबग्गा बोललो, त्या लक्कडबग्गाची मी माफी मागतो, कारण ते त्याही लायकीचे नाही आहेत ही लोक। त्यांचं ताड्या घालणं हा उद्योगच आहे आणि इकडे येऊन त्यांनी बघावं की आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही, पण भाषेच्या सक्तीला विरोध आहे। त्याच्यामुळे तुम्ही उगाचच भाषिक वाद इकडे करू नका। आमच्याकडे सगळे आनंदाने राहत आहेत। अगदी सांगायचं झालं, आम्ही आता आतमध्ये बोलत बसलो होतो, माझ्या आमदारांशी मी बोलत होतो, तर शिवसेना आणि शिवसैनिक हे रक्तदान शिबिर असेल, ॲम्ब्युलन्स सेवा असेल, इतर काही सेवा असेल, सुविधा इकडे आम्ही जातपात धर्म न बघता या गोष्टी करत आलोय। तर त्याच्यामुळे हे सगळे जे काही बाहेरची लोक आहेत हे इकडे आग लावण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यांनी त्यांचं घर बघावं, त्यांचा पक्ष जो मेलेला आहे तो पक्ष जिवंत होते का बघावं। मराठीसाठी लढणाऱ्यांची तुलना आशिष शेलार किंवा भाजपचे नेते हे पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यात आतंकमध्ये त्यांच्याशी करतात। हे मला असं वाटतं हेच महाराष्ट्राचे आणि मराठीचे मारेकरी आहेत, जे मराठी माणसाची, जो मराठी माणूस न्याय हक्कासाठी आपल्या घरामध्ये आंदोलन करतो किंवा आंदोलन करण्याची ज्याच्यावरती हे वेळ आणतायत, आणि त्यांची तुलना जे कोणी भाजपवाले पहलगाम मधल्या अतिरेक्यांशी करतायत, हे म्हणजे मराठी माणसाचे आणि मराठी भाषेचे मारेकरी आहेत। आणि या मारेकऱ्यांना मराठी माणसाने आता ओळखलं पाहिजे, हे मराठी भाषेचे मारेकरी आहेत। आणि मग जर का त्यांनी विषय काढलाच असेल तर पहलगामच्या अतिरेकी भाजपामध्ये गेले का हे त्यांनी सांगावं, मिळत कसे नाहीत? हे पहलगाम मधले अतिरेकी गेले कुठे? ज्याने आमच्यावरती आरोप केला त्यांच्या घरामध्ये राहतात का? गेले कुठे? लाज वाटली पाहिजे की एक तर तुम्ही हिंदूंनाही वाचवू शकत नाही आणि मराठी माणसांवरती अन्याय करणाऱ्यांची तुम्ही बाजू घेता। हे असे कर्मदरिद्री लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने राज्यकर्ते आहेत, याची लाज वाटते। त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी मराठी विजयोत्सवाची भाषण झाली त्याला रडगाणं रुदाली असं म्हटलं। नाही, मी त्यांची मानसिकता समजू शकतो, कारण मूळ भाजप हा मेलेला आहे, त्याचाच खून या लोकांनी केलाय। आणि त्यांचं जे काय रुदाली चालू आहे, रुदाली हा सुद्धा हिंदी शब्द आहे, त्याच्यामुळे ते जे काय ऊर बडवायला त्यांनी बाहेरच्या पक्षातले, अगदी आमच्या पक्षातले सुद्धा ऊर बडवे घेतलेत, काँग्रेसचे ऊर बडवे घेतलेत, राष्ट्रवादीतले सगळे देशभर इतर पक्षातले ऊर बडवे घेतलेत, कारण भाजपा मेलाय। मूळ जो भाजपा होता
ज्याची शिवसेनेबरोबर युती होती तो भाजपा या लोकांनी मारून टाकला आणि त्याचं दुःख व्यक्त करताना जे ऊर बडवतात ते ऊर बडवायला सुद्धा त्यांची ओरिजिनल माणसं नाही आहेत. त्यांना ती माणसं सुद्धा इतर पक्षातून घ्यावं लागतात. त्याच्यामुळे फडणवीसांची प्रतिक्रिया मी समजू शकतो, पण मराठी माणसाच्या आनंद क्षणाला ज्यांना रुदाली वाटत असेल हे अत्यंत विकृत आणि हिंसक वृत्तीचे माणसं आहेत. तुम्ही दोघे एकत्र आल्यानंतर आता अशी भाषा सुरू झालेली आहे, तुमच्याकडे जे काही आमदार खासदार आहेत ते आमच्या समोर करावे असं देखील कुठेतरी बघा, त्यांच्या आम्ही एकत्र आल्यामुळे मी पहिलंच म्हटलं की यांच्या बुडाला आग लागलेली आहे. त्याच्यामुळे ती बुडाची आग दाखवता पण येत नाही आणि सगळ्यांसमोर शमवता पण येत नाही. करणार काय? ये कहते हैं कि पहलगाम का हमला जैसे हुआ